कोल्हापूर लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि कोल्हापूर लोकसभेच्या निकालामध्ये महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज यांचा विजय झालेला आहे। निवडणुकीच्या काळामधल्या जो शेवटच्या टप्प्यामधलं जे प्रचाराचा रणधुमाळी सुरू होती, या वेळेला मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून एक अनोखा वाक्य उपयोग जो प्रचार करण्यात आला होता। स्थानिक जे आमदार सतेज पाटील आहेत काँग्रेसचे, त्यांच्यावरती एक टिप्पणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। जेव्हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी बाईक रॅली निघाली होती, या बाईक रॅलीच्या समारोप प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र एक वाक्य टिप्पणी करण्यात आली होती सतेज पाटील यांच्यावरती। आता बंटी पाटलांची वाजवायची घंटी आणि त्यानंतर त्यांनी हातवारी देखील त्या घंटीचा वापर म्हणजे उल्लेख केला होता। अरे तुमचा टोल मी बंद केलं, 800 कोटी रुपये सरकारने भरपाई दिली तुमच्यासाठी आणि टोल बंद केला। आणि कुणी लावला होता? कोण? पाटील बंटी। त्यांची घंटी आता वाजवायची आहे आणि म्हणून परत टोल पाहिजे का तुम्हाला? आता सध्या मी दाभोळकर कॉर्नर परिसरात आहे आणि निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर युवक काँग्रेसच्या वतीनं मात्र या ठिकाणी सतेज पाटील यांचं छबी आहे आणि त्यानंतर एक मजकूर लिहिलेला आहे, आता कशी वाजली घंटी। म्हणजेच हा उपरोधक जो टोला आहे हा मात्र एकनाथ शिंदे यांना लगावल्याचा आता आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या अनुषंगाने कोल्हापूरमधलं जे राजकारण तापलं आणि त्यानंतर मात्र आता अशा अनेक वेगवेगळ्या छबीचे पोस्टर मात्र या ठिकाणी आता पाहायला मिळतात। दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक।